Praise the Lord. देवाला धन्यवाद. Let us look to God. प्रभूकडे बघूया. Father, we thank you and praise you for this lovely evening. देव बाप्पा, आजच्या सुंदर सायंकाळच्या समयासाठी तुझे आभार मानतो. Our eyes are fixed upon you. आमचे डोळे तुझ्यावर स्थिर आहेत. Our heart is ready to accept you. आमचं हृदय तुला स्वीकारायला तयार आहे. Our ground is fertile. आमची जमीन सुपीक आहे. Sow your seed, Lord, तुझं बीज पेर दे बाप्पा, that we may have fruit in our life. की आमच्या जीवनाला फळ यावं. Thank you, Master. धन्यवाद. Thank you, Lord. धन्यवाद. In Jesus' name we pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मागतो. Amen and amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. Raised up for such a time as this. अशाच वेळेसाठी मोठा केलेला किंवा अशाच वेळेसाठी तुला उभे केलेले आहे. Raised up for such a time as this. अशाच वेळेसाठी तुला उभं केलंय. अशाच वेळेसाठी तू उभा केला गेलेला आहेस. We'll open our Bibles to Esther chapter 4 verse 14. एस्तेरचा 4था अध्याय आणि त्यातलं 14वं वचन आपण यावेळेला काढूया. Esther 4:14. एस्तेर 4:14. If you remain silent at this time, help and deliverance for the Jews will come from another place, but you and your family will die. And who knows if you became queen for a time like this. एस्तेरचा 4था अध्याय आणि त्यातलं 14वं वचन. कारण या समयी जर तू अगदी गप्प राहिलीस तर यहुद्यांना सुटका व मुक्ती दुसऱ्या ठिकाणातून होईल, पण तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. आणि या अशाच समयासाठीच तुला राज्य मिळालेले आहे की नाही कुणाला माहितीये. कोण जाणे तुला या समयासाठी हे राज्य देवाने दिलं असेल. Praise God. आमेन. God did not place you in the current position देवाने तुम्हाला सध्याच्या या पोझिशन मध्ये असंच ठेवलेलं नाहीये बेटा, just to enjoy the scenery की तुम्ही फक्त दृश्य बघावं आणि मजा घ्यावी, फक्त सीन बघायचा आणि मजा घ्यायची, or just live a ordinary life. किंवा एक साधं जीवन जगायचं यासाठी नाही. No, he has put you there to change the climate. देवाने तुम्हाला तिथे हवामान बदलायला, वातावरण बदलायला नेमलेलं आहे. Amen. आमेन. Many म्हणून देव तुला महालात घेऊन आलाय. Many people are praying for an escape from their current struggle. पण अनेक लोक काय करतात, सध्याच्या स्थितीमध्ये ज्या कुठल्या संघर्षातून ते जात असतील त्या पायी ते पळवाटा काढतात, पळून जायचा प्रयत्न करतात की नको बाबा मला नाही होत आता, बास झालं बाबा. But God is looking for an encounter पण देव मात्र त्या एका भेटीची वाट पाहत आहे, that can transform the entire environment. ज्या भेटीतून संपूर्ण वातावरण बदलू शकतं. Say, ती एक भेट देव म्हणतो मला कुणा करून तरी मिळावी, तर मी बदलीन सगळं. you need to understand, तुम्हालाही कळायला हवं, you are not a product of biological happenstance. तुम्ही पहा शारीरिक रीतीनं काही परिस्थिती निर्माण झाल्या आणि त्यातूनच फक्त उत्पन्न झालेलं उत्पादन नाही. And you are not even a victim of historical coincidence. किंवा ऐतिहासिक काहीतरी योगायोग घडले त्यालाही तुम्ही आहारी गेलेले नाही. But you have collided with the pivotal time of your entire life. तुझ्या संपूर्ण आयुष्याच्या त्या एका महत्वाच्या समयाला आता तू येऊन भिडलायस. Amen. आमेन. You are called here for a special purpose. काही खास उद्देशाने तुला इथे पाचारलेलं आहे. Amen. काहीतरी कारण आहे, काहीतरी संकल्प आहे त्याच्या मागे. See, geography may position your body, भौगोलिक अवस्थेतून तुझं शरीर तयार होईल, पोझिशन घेईल, but discernment should position your soul on this earth. पण आत्म्यात ओळखायची जी कुवत आहे त्यामुळे तुझा जो जीव आहे तो जीव या भूतलावरती तुझी जी जागा आहे ती घेईल. Because Bible says कारण बायबल म्हणतं he changes times and seasons. तो ऋतू आणि समय बदलतो. Daniel 2:21. दानिएल 2:21 मध्ये लिहिलेलं आहे He changes times and seasons. तो समय आणि ऋतू बदलून टाकतो. He deposes kings and raises up others. तो राजांना बसवतो, इतर राजांना उभं करतो, He gives wisdom to the wise. आणि तो सुज्ञ लोकांना अजून ज्ञान देतो, And he gives understanding to the discerning. आणि जे ओळखून घ्यायची क्षमता ठेवतात त्यांना तो अजून समजूतदारपणा देतो. Praise God. की ते ओळखून घेतात
ह्यांना अजून समजूतदारपणा दे. And so each one of you, तर तुमच्यातला प्रत्येक जण you are standing on the edge of a divine moment तुम्ही दैविक क्षणाच्या उंबरठ्यावर आज उभे आहात, where your obedience will even outweigh your fear. जिथं आज तुझं आज्ञापालन तुझ्या भीती पलीकडे जाणार आहे. आता Amen. तुझं आज्ञापालन, आता भीती नाही वाटणार. Say, your comfort zone is a beautiful place. पहा, तुझं सौख्याचं झोन, ती जागा चांगली आहे की या झोन मध्ये मी फार कम्फर्टेबल असतो. Esther's comfort zone in the palace is very beautiful. महालामध्ये एस्तर ज्या आरामाच्या झोन मध्ये होती, तो झोन फार चांगला होता. But nothing grows there पण त्या आरामाच्या झोन मध्ये काही वाढ होत नाही ना बेटा. unless you get in line with God. जोपर्यंत तू देवाशी जुळून घेत नाही, मग वाढ होत नाही. That means म्हणजे true spiritual destiny, खरी आध्यात्मिक जी आयुष्याची दिशा किंवा संकल्प आहे, it requires each one of us त्यामध्ये आपल्या प्रत्येकाकडून हे गरजेचं आहे that we need to step away from what is easy and walk in what is necessary. जे सोपं आहे ते आपल्याला सोडावं लागेल आणि जे गरजेचं आहे त्यामध्ये शिरावं लागेल. Amen. And that's why म्हणून the Lord says, प्रभू म्हणतो, fear not, भिऊ नको, for I am with you. मी आहे ना तुझ्या सोबत. Do not be dismayed, तू नाराज होऊ नको, for I am your God. मी तुझा देव आहे ना. भिऊ नको ना, नाराज नको होऊ. Now think about young Esther. आता ही तरुण मुलगी आहे एस्तेर, तिचा विचार करा. She's sitting in the royal palace of Persia. ती बसलीये तिथे पारसाच्या शाही महालात It is surrounded by all silk curtains, आणि सगळीकडे सिल्कचे पडदे, महाल आहेत तो of course. soft bed, सगळीकडे सिल्कचे पडदे आहेत, मऊ मऊ गाद्या आहेत, eating the finest food, सगळ्यात चांगलं अन्न त्या महालात ती खात आहे, wearing the perfumes that cost more than a year's wages. सगळ्यात चांगलं अत्तर लावत आहे, जे अत्तर वर्षभराच्या पगारापेक्षा सुद्धा महाग असेल. She thought तिला वाटलं that she has made it to the top of the world, की बस आता मी अगदी जगातल्या अतिउच्च जागेवर येऊन पोहोचलेली आहे. but she did not realize पण तिला हे कळलं नाही that God had actually placed her at the center of a spiritual war zone. देवाने तिला आध्यात्मिक युद्धाच्या केंद्रस्थानी आणून ठेवलेलं आहे. God has kept you in the center of the war zone. देवाने तुला सुद्धा आध्यात्मिक युद्धाच्या आज केंद्रस्थानी, मध्यस्थानी आणून ठेवलंय. ते स्थान अतिउच्च आहे, पण ते आध्यात्मिक युद्धाचं मध्य आणि केंद्रस्थान आहे. Whatever is happening in your life, आज तुझ्या जीवनात जे काही होत आहे it's not by luck or chance. ते लकनी नशिबानी वगैरे होत नाही. ते बोलूच नका तुम्ही मला, ते लकनी होत नाही. God has a plan there for you. देवाची तुझ्यासाठी तिथे योजना आहे. Even in the pit, God has a plan for you. खड्ड्यात सुद्धा देवाची तुझ्यासाठी योजना आहे. Even in the palace, God has a plan आणि for you. मला सुद्धा देवाची तुझ्यासाठी योजना आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Nothing happens without God's consent. देवाला माहित पडल्याशिवाय आणि देवाच्या मर्जीशिवाय काही होत नाही बेटा. Now, outside the palace gates, आता महालाच्या गेटच्या बाहेर an evil man named Haman was plotting to destroy her entire family and even every single one of her people. एक अतिशय दुष्ट माणूस होता हमान, आणि तो हमान तिच्या जीवनाचा, तिच्या कुटुंबाच्या जीवनाचा आणि तिच्या सोबत संपूर्ण यहुदी समाजाचा नाश करायला मागत होता. Say, there is always the evil plan. आणि नेहमी अशा वाईट योजना असतात आपल्या अवतीभोवती, दुष्ट योजना But असतात. God has given you a heavenly plan. पण देवाने तुला स्वर्गीय योजना दिलेली आहे ना. Amen. आमेन. God has not given you that promotion so you could buy better groceries. आणि देवाने तुला बढती अशासाठी दिलेली नाहीये की त्यातनं तू जरा चांगला किराणा खावा. नाही नाही No. नाही, त्याच्यासाठी नाही काही. Earthly blessings are always given to serve a much higher divine purpose of God. पृथ्वीवरचे आशीर्वाद सुद्धा अतिउच्च परमेश्वराची अजून अतिउच्च रीतीने सेवा करण्यासाठी देव आपल्याला देतो की हे आशीर्वाद माझ्या राज्यात कुठेतरी वापर रे बाबा. Even in the palace, अगदी मला सुद्धा you are called to serve God. तुला देवाची सेवा करायचंच त्याने पाचारण दिलंय. Even in the pit, God has called you to आणि जर serve God. खड्ड्यात असशील तर खड्ड्यात सुद्धा देवाने तुला त्याची सेवा करायचंच पाचारण दिलंय. खड्ड्यात काय, महालात काय, करना एक ही आहे, प्रभू की सेवा. That's why Jesus said म्हणून येशू म्हणाले in Luke 12:48, लूक 12:48, to whom much is given, from him much will be required. ज्याला जास्त दिलेलं आहे त्याच्याकडनं जास्त मागितलं जाणार आहे. And now look at Mordecai. आता मर्दखाय बघा बर का. He was a father to Esther. हा मर्दखाय म्हणजे एस्तेरचा बापच. He tore his clothes, त्याने आपला झगा फाडला he put on sackcloth, आणि त्याने गोंटाट नेसलं and then he sends a message right through the
palace security system. आणि महालाची जी सिक्युरिटी सिस्टम होती त्याच्यातनं काहींद्वारे त्याने एक संदेश आत पाठवला, Because he came to know कारण त्याला कळलं that all the Jews will be killed, की सगळ्या यहुदी लोकांना आता ठार मारलं जाणार आहे including himself and Esther too. आणि त्याच्यामध्ये मी मरणार आहे, एस्तेर पण मरणार आहे आणि पूर्ण यहुदी समाज मरणार आहे हे मर्दखयाला कळलं. He tells his daughter Esther तर त्याने आपल्या मुलीला एस्तेरला सांगितलं that she cannot hide behind the royal title. की बेटा तुला हे जे शाही शीर्षक मिळालंय, मी राणी, मी महाराणी, त्याच्या मागे लपू नको हं. Because कारण- the enemy's weapon does not care about a palace passport. शत्रूचं शस्त्र महालाच्या पासपोर्टची पर्वा करत नाही की तू राणी आहे, महाराणी आहे, तू कोण आहे. And so when Esther gets this news, आणि एस्तेरला जेव्हा ही बातमी मिळते she's terrified तेव्हा ती घाबरते because अर्थातच. anyone who goes to see the king without an invitation, कारण आमंत्रणाशिवाय कोणीही जर महाराजांना भेटायला गेलं, let it be the queen, मग ती भले राणी असो, she will lose her head. तिचा जीव धोक्यात आहे, ती मरू शकते. Nobody can go before the king. राजासमोर असं कोणी जाऊ शकत नाही जोवर राजा बोलवत नाही. Say, the king has to call. राजाने आमंत्रण दिलं पाहिजे की राणीला हात सोडा किंवा ह्याला हात सोडा तरच. I mean, the queen, she is his own wife. आता ती राणी म्हणजे त्या राजाची स्वतःची बायको आहे तरी सुद्धा नाही, She cannot enter. ती नाही आतमध्ये प्रवेश करू शकत unless and until त्याने बोलवलं. And the king, and she told Mordecai that the king has not called me for the past 30 days. आणि मर्दखयाला मग एस्तेर राणी म्हणाली की गेले 30 दिवस राजानी मला बोलवलेलं नाहीये, मला आमंत्रित केलेलं नाहीये. I didn't meet him. मी राजाला गेले 30 दिवस भेटलेले नाही, मला त्याने आत बोलवलेलं नाहीये. हाऊ कॅन आय गो? I didn't meet my husband for 30 days. गेले 30 दिवस माझ्या नवऱ्याला मी भेटलेली नाहीये. See, you cannot fix even a heavy situation with a lightweight commitment. म्हणजे जड परिस्थिती सुद्धा तुम्ही एखाद्या हलक्या कराराने सोडवू नाही शकत, तिथे करार पण तेवढे जड लागतात. So Esther realized तर एस्तेरला कळलं that her crown की तिचा जो मुकुट आहे is not just a fashion statement. तो काय केवळ फॅशन साठी घालायचं नाहीये, It's a platform to rescue. तो एक मंच आहे की जिथून सुटका येणार आहे. Amen. आमेन. And so she starts looking into these things, मग या गोष्टींकडे एस्तेरनी लक्ष लावायला सुरुवात केली की लेट मी जस्ट गेट इन टू इट. and then she calls for a fast, आणि मग तिने उपास पकडला, उपासासाठी निवेदन केलं. and all those ladies gathered together for a fast. सगळ्या बायका उपासासाठी जमा झाल्या. And finally she said, आणि सरते शेवटी एस्तेर म्हणाली I would rather die in the purpose than live in this comfort. आता या संकल्पात मी मेले तर मेले, मला या सांत्वनात, मला या आरामात राहायचं नाही. आता या संकल्पात मी मेले तर मेले, मी जाणार. Because कारण- Mordecai said, मर्दकाय म्हणाला if you don't use your voice now, आता जर तू तुझा आवाज वापरला नाही बेटा, God will find somebody else to replace you. देव दुसऱ्या कोणाला तरी उभं करेल तुझी जागा घ्यायला. डू इट नाउ और देन गो. Say, Amen. See, आता कर, God's मजा. ultimate plan will never fail. देवाची सरते शेवटची योजना कधी अपयश देत नाही बरं का. But we can lose our privilege to be part of the victory if we remain silent. आपण जर गप्प राहिलो ना तर त्या विजयाचा आपण एक जे भाग बनणार आहोत ते सौभाग्य आपल्याला लाभणार नाही जर गप्प बसलो तर. Amen. आमेन. Because God is looking for people who will stop making excuses कारण की देव अशा लोकांना मागतच नाहीये की जी कारण लावणार आहेत and start making room for their future. आणि भविष्यासाठी जागा तयार करणार आहेत. असं नकोच आहे. Amen. Amen. Wherever you are, जिथे कुठे तुम्ही आहात you have a design made by God. देवाने तुझं डिझाईन तयार केलेलं आहे. Amen. आमेन. We have to stop acting like victims. आपल्याला आता असं मी बघा ना बिचारा असं वागायचं आता सोडलंच पाहिजे. You have to stop acting like victims over your circumstances. आणि तुमच्या परिस्थितीवरती सुद्धा बघून तुम्ही असं म्हणायचंच नाही कधी बिचारा मी, बघा ना मला कसं करतात, किती त्रास देतात, बिचारा मी. नो नो नो. God has made you a victor over your challenges. देवाने तुला विजयी केलेलं आहे. Stop being very emotional. तसं खूप भावुक व्हायचं नाही. Because your destiny is too big to fit inside your small excuses. कारण की तुझा संकल्प फार मोठा आहे, तो तू दिलेल्या छोट्या छोट्या कारणांमध्ये मावत नाही. संकल्प फार मोठा आहे तुझा, शेवटी तुला करावं तर लागणारच आहे. Amen. That means we must stop letting our human limitations define the size of our divine calling. याचा अर्थ आपली जी मानवी मर्यादा आहे
त्या मानवी मर्यादेला ठरवू नाही द्यायचं आपण की आपलं जे दैवी मोठं पाचारण किंवा संकल्प आहे तो काय आहे. See, Smith Wigglesworth used to say, स्मिथ विगल्सवर्थ नेहमी म्हणायचे, I'm bigger in the inside than I'm on the outside. हे जे बाहेर मी तुम्हाला दिसतो ना त्याच्यापेक्षा मी आतून फार मोठा आहे. Amen. मैं अंदर से बहुत बड़ा है, मैं बाहर से दिखता है ऐसा. We need to say, I can do all things through Christ that strengthens me. आपण असं म्हणायला शिका की ख्रिस्त येशू जो मला ताकद देतो त्याच्याद्वारे मी सर्व करण्यास समर्थ आहे. Amen. आमेन. I decree and declare that every door that has been shut on your face will swing open for you all in the mighty name of Jesus. मी घोषित करतो आज की प्रत्येक दार जे तुमच्या तोंडावर बंद केलेलं होतं ते आज परत तुमच्यासाठी येशूंच्या महान नावात उघडणार. Amen. आमेन. Because the pressure you are feeling today, का आज जे प्रेशर किंवा दबाव तुला जाणवतोय it's not a sign of your destruction. ते काही तुझ्या नाशाचं लक्षण नाहीये राजा. It's a labor pain of your deliverance. हा, तुझ्या सुटकेची ती प्रसूती कळा आहे. लेबर पेन आहे तो, तुझ्या सुटकेची ती प्रसूती कळा आहे. Amen. आमेन. So pull your shoulders back, तर तुझे खांदे जरा सावर, wipe your tears, रडत असशील तर अश्रू पुसून टाक step into the room, आणि ये खोलीत. because you are born for a time like this. कारण अशाच समयासाठी तुझा जन्म झाला. You म्हणतो are ना माझा जन्म का झाला, माझा जन्म का झाला, या समयासाठी तुझा जन्म you झाला. are born in this generation for this reason. या पिढीत तुझा जन्म याच कारणाने झालाय. हालेलुया. Because कारण- even the shadow of the giant cannot stop the arrival of the sun. राक्षसाची सावली सुद्धा पुत्राचं आगमन किंवा सूर्याचं आगमन थांबवू नाही शकत. Amen. Amen. The sun rises सूर्य उगवतोच रोज, सूर्योदय होतोच रोज. no matter what happens. काही जरी झालं तरी पहाटे सूर्योदय होतोच ना. Amen. असं कधीच होत नाही की सूर्य उगवला नाही. The light shines in the darkness आणि अंधारामध्ये प्रकाश चमकतोच and the darkness cannot comprehend it. आणि अंधाराला ते सहन होत नाही, It अंधाराला cannot ते कळत नाही. overcome it. अंधार त्याच्यावर विजय घेऊ शकत नाही कारण की प्रकाश चमकतोच, प्रकाश होतोच. Now listen. ऐका, When Mordecai asked Esther this question, मर्दकयाने जेव्हा एस्तरला हा प्रश्न विचारला, what question? काय विचारलं? Come on, read that. It's very important. वाचा, बायबल उघडा तुम्ही तुमचं आणि वाचा. काय विचारलं मर्दकयाने If you एस्तरला? remain silent in this time, help and deliverance for the Jews will come from another place, but you and your family will die. And the last part is very important, on which I'm going to speak today. शेवटचा भाग अतिशय महत्वाचा आहे, ज्या शेवटच्या भागावर मी आज बोलणार आहे. And who knows हु नोज, if कोणाला you माहित आहे? became queen for a time like this. कारण या समयी जर तू अगदी गप्प राहिली तर यहूद्यांना सुटका व मुक्ती दुसऱ्या ठिकाणातून होईल, पण तुझा आणि तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. आणि काय माहित आहे कोणाला की अशा या समयासाठीच देवाने तुला इथे आणलं असेल. Who knows? कोणाला माहित आहे? Now, when he's saying who knows, आता मर्दकय जेव्हा म्हणतोय की हे कोण जाणणार आहे, he's not playing a guessing game here. तो त्याला तिथे काही तर्क लावायचे खेळ खेळत He नाहीये. does not doubt God's plan तो in it. देवाच्या योजनांवर सुद्धा शंका घेत नाहीये. Because this is where many people have understood this statement. कारण की इथेच अनेकांनी हे जे विधान आहे ते समजून घेतलं नाही. And that's why many people's prayers have weakened. आणि मग अनेक माणसांच्या प्रार्थना सुद्धा दुबळ्या होत आहेत. In the ancient Jewish way of speaking, अनादी यहुदी समाजामध्ये ज्या पद्धतीनं बोललं जायचं ते असं. this question was a powerful tool which was used to waken up some people. हा प्रश्न एक अतिशय सामर्थ्यवान हत्यार काही लोकांना जाग करण्यासाठी. अनादी काळी यहुदी लोक हे अशा रीतीनं बोलायचे. Say, you need to understand the Hebrew term of this English word. आणि तुम्हाला हे जे इंग्रजी किंवा मराठी शब्द लिहिलेले आहेत त्याच्या मागचा हिब्रू अर्थ कळला पाहिजे. It was not meant to make Esther confused or worried. एस्तेरला त्यामधनं अजून गोंधळात टाकायला किंवा टेन्शन द्यायला हे मर्दखाय बोललेला नाहीये. It was a wake up call. पण तो एक जागृतीचा कॉल होता. गजर लावला गजर की जागो जागो उठो It, उठो, it, it was designed to make her realize her true purpose की in तिला life. कळावं आयुष्यात तिचा खरा संकल्प काय आहे. Amen. आमेन. See, he was trying to say, मर्दखाय तिला असं म्हणायचा प्रयत्न करत होता. who knows means कोणाला ठाऊक आहे म्हणजे God knows the purpose. देवाला संकल्प माहित आहे तुझा. He was trying to say, don't you know? म्हणजे तो असं म्हणायचा प्रयत्न करत होता एस्तेरला की तुला माहित नाही, Don't you know? That is the Hebrew term. तुला माहित नाहीये का. हिब्रू भाषेत ऍक्च्युली असं की तुला माहिती नाहीये, तुला कळत नाही, तुला माहित नाही. Isn't it obvious to you, Esther? दिसतंय ना तुला, कळतंय ना तुला एस्तर. See the difference. फरक बघा.
Isn't this obvious to you? तुला कळतंय ना, तुला हे That you have been दिसतंय? raised up in this time for this purpose? तुला दिसतंय ना, या वेळेमध्ये तुला महालात याच कारणाने आत नेलेलं आहे. तुला दिसत नाही, तुला कळत नाही, कळतंय ना तुला. See, it's not that he is saying maybe. असं नाही म्हटलं मर्दकै तिला की यदा कदाचित देव Maybe तुला- you are raised up for this purpose. कदाचित या कारणानेच तुला मोठं केलं असेल आणि इकडे आणलं असेल. No, no, no. नाही, कदाचित वगैरे नाही 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 नाही. Isn't it obvious that you are raised for this purpose? अरे तुला दिसून येते ना बेटा की या कारणासाठीच देवाने तुला उभं करून आत घातलंय. The way he was saying it, he already knew the answer. म्हणजे ज्या रीतीनं तो बोलत होता त्याला ऑलरेडी उत्तर माहिती होतं. He was not saying to get information. तो असं म्हणत, तो माहितीसाठी म्हणत नव्हता. He was saying it to make a point. तो माहिती काढायला हे बोलत नव्हता. तो पॉइंट सांगत होता तुला की तुला कळत नाही, या काळासाठी तुला उभं केलंय आतमध्ये, तुला समजतंय ना. Say, like if a mother sees a child's messy room जसं एखाद्या आईने समजा आपल्या लेकराची खोली एकदम घाण झालेली पाहिली and she asks, आणि तिने विचारलं, who do you think is going to clean this up? काय वाटतं तुला हे सगळं कोण साफ करणार आहे? Who do you think will clean up this whole room? काय वाटतंय तुला ही सगळी खोली कोण साफ करणार आहे? I mean, she's not guessing who will clean it तर now. ती काय तर्क लावत नाहीये की हा ही खोली आता कोण साफ करणार आहे. No, she's making it clear that the child needs to clean it. पण ती पॉइंट करते त्या लेकराला की तुलाच ही खोली स्वच्छ करायला लागणार आहे. Are you getting me? घाण तू केली, तू साफ कर. And so when Mordecai asks, तर मर्दकाय जेव्हा विचारतो, who knows कुणाला माहित if you have become queen for this exact moment? तू राणी झाली याच क्षणासाठी? He is actually saying, म्हणजे तो तिला ऍक्च्युली असं म्हणतोय, isn't it obvious that God put you here for this exact reason? अगं बाई माझी, कळून येतंय, दिसून येतंय की देवाने याच कारणासाठी तुला आत घातलंय. And you also know it, आणि तुलाही माहिती but आहे, I am awakening you. पण मी तुला जागा करतोय. एस्तेर जागी हो. Sometimes we have to awaken some people. कधी कधी काही लोकांना असं जागा करावं लागतं. They know the purpose, but they are sleeping on their purpose. त्यांना संकल्प माहिती असतात, पण ते त्यांच्या संकल्पांवर झोपतात. Are you getting me? कळतंय का? मग त्यांना जागा करावं लागतं. आपल्यातलेच कोणीतरी करतात त्यांना जागा की उठो उठो Because, उठो. because when you use this language, you are actually creating conviction in their heart. का अशा पद्धतीची भाषा जेव्हा तुम्ही वापरताय ना, तुम्ही त्यांच्या हृदयामध्ये एक स्पर्श, एक जाणीव निर्माण करत असता की नाही नाही मुझे करना पडेगा. हा बरोबर आहे, मीच करायचंय. Who is going to clean this house? कोण हे घर साफ करणार? I mean, she's not saying now who will come, maid will come. No, आता you म्हणजे- have to clean it now. कोण हे घर साफ करणार म्हणजे तिला माहिती नाही असं नव्हे. ती असं म्हणतेय तुलाच करायला लागणार आहे बरं का. Now, Esther knew this language of the Hebrews. आता एस्तरला हिब्रू लोकांची अशी भाषा आणि भाषेतली ढब माहिती होती. She knew that she was not stationed there in a position, in a time just to while away her time. आणि तिला माहिती होतं की महालामध्ये मला देवाने उगीच वेळ वाया घालवायला टाइमपास साठी आणलेलं नाहीये. No, God's purpose was woven through it from beginning to end of her life. देवाचा संकल्प तिच्या जीवनामध्ये अगदी सुरुवातीपासून अंतापर्यंत देवाने विणलेला होता. तशी तर ती मोठी झाली, महालात आली, राणी बनली. Every step of your life, तुझ्या आयुष्याचं प्रत्येक you पाऊल are in the purpose of तू God. देवाच्या संकल्पात आहेस. आम्ही हे बोलू शकतो का आम्ही त्यातनं गेलोय? See, even in the pit, you are in the purpose of खड्ड्यात God. जरी पडला तरी तू देवाच्या संकल्पात खड्ड्यात पडला होतास. That's why Bible says, म्हणून बायबल when म्हणतो Joseph was in the prison, God was with him in the prison. योसेफ जेव्हा तुरुंगात होता तेव्हा देव त्याच्या संगतीत तुरुंगात होता. आता काय देवाला दुसरी कुठली जागा नव्हती का जायला? Say- असं नव्हे, पण तुरुंगात सुद्धा देव त्याच्या संगती होता. God is with you every Dev. step of the way. तुझ्या मार्गाच्या प्रत्येक पावलाला देव तुझ्या सोबत आहे. Even in your mistakes, your God is with you. तुझ्याकडनं चल चुका झाल्या, तुझ्या चुकांमध्येही देव तुझ्या सोबत आहे. Because He is taking you out of that mess. कारण देव तुला त्या बरबादीतनं बाहेर काढतोय. Say, are you getting me? कळतंय का? And I know it. मला माहित आहे. See, if Mordecai was merely guessing, मर्दखय केवळ तर्क लावत होता. if Mordecai was only guessing, जर समजा मर्दखय नुसते तर्क लावत असेल, if he was just saying it literally by saying maybe, म्हणजे समजा आपण गृहीत धरू की मर्दखय असं तर्क लावतोय की कदाचित मे बी एस्तर थिंक ओव्हर इट, विचार कर कदाचित. and so Esther would have gone to a palace मग एस्तर महालात गेली असती. and she would have said, मग एस्तर म्हणाली असती, he is also guessing. हा, I am ह्यांचे- also guessing. हा, He is हा. also not sure. हा, ही guess I am करतोय. also not sure. ह्याचंही गेसिंग चाललंय, माझंही गेसिंग चाललंय, But ह्यालाही is खात्री it नाही, worth than meeting the king? ह्यालाही खात्री नाही, मलाही खात्री नाही. मग राजाला भेटायला जाऊ का नको? मेले तर? Because I am going to die if God is not in it. कारण देव त्याच्यात नसेल तर मी मरणार आहे. Are you getting me? कळतंय का? If everything is guesswork, सगळं जर तर्कच आहे, why she would want to lose her life? मग कशाला एस्तेरने तिचा जीव गमवावा?
ती म्हणू शकली असती, बापरे मर्दख्यालाही खात्री नाही, मलाही खात्री My नाही, father is in confusion. माझा बाप गोंधळलेला आहे, He himself does not know whether it is coming from God or not. माझ्या बापालाही कळत नाहीये हे देवाकडनं आलंय का कुठून आलंय. Then she could have stepped back and said, मग ती मागे जाऊन म्हणू शकली असती, why should I go before the king? नको बाबा मी कशाला राजासमोर जाऊ, What if he kills me? त्याने मला ठार मारलं तर, What if God is not in it? आणि देव त्यात नसेल तर माझ्या आयुष्याची आहुती कशाला, मला बळी कशाला बनवताय. Because Mordecai himself is not sure. कारण मर्दख्याला माझ्या बापाला स्वतःलाच काही खात्री नाही. But that is not what happened. पण तसं नाही झालेलं. Esther understood very clearly एस्तेरला बरोबर कळलं what my father meant. माझा बाप काय सांगायचा प्रयत्न करतोय. His यांना question brought conviction in her. त्या मर्दकाच्या प्रश्नातून एस्तेरला एक स्पर्श आणि एक जाणीव झाली की बरोबर बोलतोय माझा बाप. It shook her out of a comfort zone. मग ती आदरली आणि तिच्या आरामातनं बाहेर पडली It forced her to think आणि बळबळ तिच्यात तो विचार आलाच that her life was not just about beauty and pageant and queen की नाही नाही माझं जीवन फक्त कर्तव्य आणि माझं सौंदर्य or favor or royalty. अनुग्रह कृपा मी शाही राणी एवढंच नाहीये. All these privileges are there. हे सगळं सौभाग्य माझ्याकडे आहे कारण मी राणी आहे. But God has strategically placed me in this palace to save the people. देवाने या महालामध्ये काहीतरी योजनेने मला आणून बसवलंय की मी देवाच्या लोकांना वाचवावे. It was a holy provocation. एक पवित्र असं म्हणतात ना, पवित्र रीतीनं ती उस्कवली गेली. Amen. Amen. To provoke means to make you to get angry that you were so lethargic. की एक चीड, तुला चीड यावी की मी का एवढी आळशी आहे, मी का करत नाहीये. Something pushing you to become brave. काहीतरी तुला ढकलते आणि म्हणते धाडसी हो, Amen. धाडसी हो, कम ऑन स्टँड, धाडसी हो. And see now Mordecai is not just giving an order. आणि मर्दकाय फक्त ऑर्डर देत नाहीये. He didn't say I order you as a father go and meet the king. मर्दकाय असं नाही म्हटलं मी तुला हुकूम करतो, मी बाप आहे तुझा, चल जा. He put it in such a beautiful way. त्याने इतक्या सुंदर शब्द रचनेमध्ये तिला ते सांगितलं Obviously God has a plan for you. की ऑब्विसली एस्तेर तुझ्यासाठी देवाची योजना So आहे. he used a very powerful question to help her discover her true आणि purpose. फार सामर्थ्यवान प्रश्न त्याने वापरला की त्यातनं एस्तेरला तिचा संकल्प समजावा आणि तिने ते करावं. And once Esther understood this, आणि एकदा एस्तेरला ते कळलं, she stopped worrying about her own skin. मग स्वतःच्या त्वचेची काळजी तिने सोडली. Because if God is in it, कारण जर देव याच्यात आहे, I will go before the king मी जाणार राजा समोर, and he will not kill me. राजा मला मारणार नाही, जे होईल ते होईल, मी चाललो, मी चालले. When you are in the purpose of God, तसं जेव्हा तुम्ही लोक देवाच्या संकल्पात असता, you are not afraid. तुम्ही घाबरत नाही. माहिती असतं अब जो होगा वो देख लेगा. So many times people read this as a big question and a guesswork. पण अनेक वेळेला लोक हे वाक्य वाचताना एक तर्क आणि एक प्रश्न म्हणूनच की प्रश्नचिन्हच आहे, बाई तिला जायचंय की नाही आता. See? And so she said, तर ती म्हणाली if God has chosen me for this exact moment, देवाने जर या अचूक वेळेसाठी मला निवडलंय, then I'm ready to move. मी तयार आहे, मी चालले, I'm going to stand before the मी king. चालले चालले, आता मला राहावेच ना, मी चालले. Either he will hold out his scepter and receive me, एक तर राजदंड पुढे करून तो मला स्वीकारेल, or he won't. नाही तर नाही But स्वीकारणार. I'm going to do my job मी चालले. regardless of what happens, पण मी माझं काम करायला जाणार, जे होईल ते होईल. because कारण I know मला माहित आहे I'm in the purpose of मी God. देवाच्या संकल्पात आहे. Even if I die, I'll be in the purpose of जरी God. मेले तरी देवाच्या संकल्पात मरीन. Because I आणि won't be- एकदा हा प्रकाश डोक्यात पडला, Yes. मग माणूस घाबरत नाही. मग माणूस म्हणतो ब्रिंग इट ऑन, मी चाललो. Even if I die, जरी मी मेले I won't have a premature death. तरी मी काही माझी जी ठरलेली वेळ आहे त्याच्या अगोदर मरणार नाही. माझ्या I'll be संकल्पात dying in the timing of God. देवाच्या वेळेत देवाच्या संकल्पातच मी मरणार आहे. मी चालले. And if I don't die, आणि नाही मेले I'm still in the purpose of God. तरी मी देवाच्या संकल्पातच आहे आणि माझा समाज पण वाचणार. मेरे लोग भी बच जाएंगे. See, खड़ा रहना तो पडेगा ना बेटा. before the conversation, संवाद होण्या अगोदर Esther was terrified of the king's strict laws. एस्तर घाबरलेली होती की बापरे या राजाचे नियम सुद्धा फार कडक आहेत. That's why though she desired to meet a husband, आणि- 30 days she didn't meet him. जरी तिची इच्छा होती आतून आपल्या नवऱ्याला भेटायची तरी 30 दिवस ती नवऱ्याला भेटली नाही. कारण तिला माहिती होतं माझा नवरा जो राजा त्याचे कायदे फार कडक आहेत. See, because it was a personal desire. कारण तिची वैयक्तिक इच्छा होती ती. It was not a purpose of God. काही संकल्प नव्हता त्याच्यामध्ये. पण एक बायको म्हणून एक राणी म्हणून तिची जी इच्छा की या 30 दिवसात सुद्धा माझी इच्छा होती माझ्या नवऱ्याला मी भेटावं, पण ती नाही भेटली. Why? कारण तिला माहित होतं की माझ्या नवऱ्याचे नियम
फार कडक आहेत. Fear gripped her. भीती भीती. But when this statement came from पण Mordecai, मर्दकाय तिचा बाप जेव्हा तिला हे बोलला, she entered and jumped into the purpose of मग ती God. गेली आणि देवाच्या संकल्पात मग तिने उडीच मारली. Why on the 31st day she should meet the king? काय 31व्या दिवशी तिनं राजाला भेटावं नाही? Why she met the king on the 31st day, I'm saying? 31व्या दिवशी ती राजाला का भेटली, मी असं म्हणतो. Why she didn't meet 30 days? 30 दिवस का नाही भेटली? Because of the statement Mordecai कारण made. मर्दकाय जे बोलला ना, त्यापायी प्रकाश पडला. मग 31व्या दिवशी भेटली, पण 30 दिवस नुसतं घाबरगुंडी. तो मारेल बाबा, इच्छा असली तरी नको बाबा. Say, when you're walking in the purpose of God, कसं असतं, जेव्हा आपण देवाच्या संकल्पात all चालतो ना, fear goes. भीती जाते. You are not afraid of anybody. आपण निडर म्हणतो की नाही, मी नाही घाबरत कोणाला. If I die, I will die in the time of God. मी मेलो तर देवाच्या वेळेत मरणार आहे, If I live, I shall live in the purpose of God. आणि जगलो तर देवाच्या संकल्पातच जगणार आहे. माझ्यासाठी जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे. 30 days she was afraid of the king's law. 30 दिवस ती राजाच्या नियमाला घाबरली. On the 31st day, she was afraid only of God's law. 31व्या दिवशी ती केवळ देवाच्या नियमांना घाबरत होती की देव जर सांगतोय तर मला करायलाच हवं. What she said, काय म्हणाली? I will go. मी जाते. If I perish, I perish. झाला माझा नाश तर झाला. Say, amen. आमेन. I mean, this does not mean that she gave up in defeat. याचा अर्थ असा नाही की तिने पराजयी होऊन हार मानली. No, नहीं. it means she had placed her life completely into God's hand. तिनं तिचं जीवन आता पूर्णपणे देवाच्या हातात सोपवलं की तार नाही तर मार, तू बघून घे. She stopped acting like a helpless orphan girl. आणि एक निसहाय्य अनाथ मुलगी कशी वागते तसं आता ती वागत She नव्हती. started acting like a true queen. आता एक ती खऱ्या राणी सारखी वागायला लागली. She took control of the तिनं situation, परिस्थितीचा ताबा घेतला. called for a national fast, एक राष्ट्रीय उपास तिने बोलवला, राष्ट्रीय उपास, prepared a strategy. आणि एक योजना तयार केली. She realized, तिला कळलं, if God has positioned me here, देवाने जर मला या पोझिशन वर आणलंय, then the king's heart also is in the hands of my मग God. राजाचं हृदय पण माझ्या देवाच्या हातात आहे. ओ हालेलुया. My heart may be in his hand, but his heart is in my God's hand. माझं हृदय राजाच्या हातात असेल, पण राजाचं हृदय देवाच्या हातात आहे. She went before the king मग गेली राजासमोर, with a very different attitude. एकदम वेगळ्या वृत्तीनं गेली. And she said, I do not know exactly how the king will react, आणि म्हणाली, मला तर माहिती नाही महाराज एक्झॅक्टली काय पद्धतीची प्रतिक्रिया करणार आहेत, but I know who my God is. पण मला माहितीये माझा देव कोण आहे. See, this is the peak of who knows. हे ते वाक्य आहे ना की कुणाला ठाऊक, त्याचं शिखर हे आहे. Who knows faith? कुणाला ठाऊक विश्वास. You should have that who knows faith. तुमच्यामध्ये पण तसा विश्वास पाहिजे की कुणाला ठाऊक पण विश्वास. Doing the right thing even when you cannot predict the immediate outcome. जेव्हा लगेच तुम्हाला कळणार नाहीये की याचा रिझल्ट काय लागणार आहे, तरी सुद्धा योग्य निर्णय घेऊन करणे. Praise God. Amen. The moment Esther stepped into the forbidden inner court, आणि मग ज्या वेळेला एस्तेर राणी आतमध्ये गेली की जिथे जायची मनाई होती, all those attendants there, सगळे तिथे जे लोक हजर होते, entire room, संपूर्ण खोली, they would have all gone silent. सगळे शांत झाले असतील. What is wrong with this queen? या राणीला काय झालंय माहित नाही तिला. King has not called her. राजानी बोलवलं नाही, राणी आत आली, हिला नियम माहित नाही का. And according to the law, आणि नियमाप्रमाणे the guards should have immediately moved in and arrested her. सिक्युरिटी गार्डने लगेच तिला जाऊन अटक करायला हवी होती. That was the right given to the security guards. सिक्युरिटी गार्डला महालात दिलेला तो अधिकार होता की राजांनी न बोलवता कोणी एंट्री केली, भले राणी असेल, See? अटक करा. And she could have lost her life. आणि तिचा प्राण गेला असता त्यात. Right there, they could have even killed her. तिथेच मेली असती. ऑन द स्पॉट ते सिक्युरिटी गार्ड तिला मारू शकले असते. But see how the king reacted. पण राजाने बघा कशी प्रतिक्रिया केली. What an amazing story. काय आश्चर्यकारक सुंदर अद्भुत कहाणी आहे ही. She entered in ती आत गेली boldly. एकदम धाडसाने. And that shows त्यावरनं दिसतं she was in the purpose of God. देवाच्या संकल्पात होती. हा पोरगी देवाच्या संकल्पात. That shows त्यावरनं दिसतं it was not a guesswork on Mordecai's हे part. काय तर्कवितर्क लावलेले नव्हते मर्दख्याने की मे बी. It's not a maybe what we think. नाही मे बी काय नाही बरं का. मे बी काय नाही. You need to change that word maybe तुम्ही तो there. शब्द बदला. मे बी व्हॉट मे बी असं नाही येते, नक्की येते. Because कारण you will see it now. आता कळेल तुम्हाला. If she would have been killed, जर ती मेली असती then I would say maybe is the right मग word. मी म्हणाला असतो की मे बी शब्द वापरायला हवा होता की कदाचित. Say,
But the Bible says, पण बायबल म्हणतं when the king saw Queen Esther standing in the court, राजाने जेव्हा एस्तेर राणीला दरबारात उभी पाहिली अंगणात, immediately he lifted up his son. लगेच त्याने राजदंड पुढे केला. She won the favor of the king. म्हणजे राजाचा अनुग्रह तिच्यावर आला. Yes, Esther 5:2 says, एस्तेर 5:2 मध्ये लिहिलंय राजा खुश हो गया. see, who made him to be happy? कोणी खुश केलं त्या राजाला? God. ऐसे ही हो गया क्या? देवाने खुश केलं त्याला. It's not her clothing. तिच्या त्या It's not पोशाखामुळे, her makeup. तिच्या पोशाखामुळे, मेकअपमुळे पैठणी घातली होती म्हणून नव्हे, It's not a big smile. किंवा मोठा हसत गेली फार छान बत्तीशी दाखवत म्हणून No. नव्हे. ना, 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 It ना, is ना, ना. because she stepped into the purpose of God. देवाच्या संकल्पात ती आली ना, तिनं देवाच्या संकल्पात पाऊल टाकलं ना, राजा खुश हो गया. Bible says the king did not become angry बायबल म्हणतं राजा चिडलाच नाही because she broke the security rules. की तिनं काय हे असे नियम तोडले आणि आतमध्ये आली. Instead, his heart became soft when he saw her. उलट राजाचं हृदय एकदम सौम्य आणि मऊ झालं जेव्हा राजाने तिला पाहिलं. This was the hidden hand of God. हा देवाचा लपलेला हात तिच्या जीवनावर, Hidden hand workings of God. हा देवाचा लपलेला हात बघा. देवाच्या कार्यांमध्ये आपल्याला दिसत नाही पण देव करत असतो. That is the power of who knows faith. आणि हे सामर्थ्य आहे कुणाला माहित, या पद्धतीच्या विश्वासातलं. Like, when God asked Adam जसं देवाने जेव्हा आदामाला विचारलं, after his sin, आदामाने पाप केल्यानंतर देव आदामाला विचारत होता, where are you, Adam? कुठेस रे? I mean, the creator of the universe was not lost, म्हणजे सृष्टीचा निर्माण करता हरवलेला नव्हता, nor was the creation lost. किंवा निर्मिती पण हरवलेली नव्हती. Say, निर्माण करताही हरवला He is नव्हता, not- निर्मिती पण हरवली नव्हती. it's not like us parents searching for our son who is hidden in the bushes, हे असं काही नाही की आपल्यासारखे की आई वडील शोधतायत पोरग कुठेतरी झुडपात लपलंय trying to discover how beautifully they both hid themselves. आणि प्रयत्न करून बघतात की दोघांनी किती सुंदरतेनं लपवलं ना स्वतःला. No, नाही, नाही. God already knew exactly where Adam was. देवाला ऑलरेडी माहित होतं आदाम कुठे आहे. Just like Mordecai's question to Esther. जसं मर्दकाचा प्रश्न गेला ना एस्तेरला, बरोबर तसंच देवाचा हा प्रश्न आदामाला. So God used a question not to gain information, तर देवाने हा प्रश्न आदामाला माहिती मिळवायला दिलेला नव्हता की But- मला माहितीच नाही तू कुठे आहे, तू कुठे no, आहे, where are you means to bring conviction in Adam and Eve's तू heart. कुठे आहेस. म्हणजे आदाम आणि हवेच्या हृदयामध्ये ती जाणीव यावी की गाडी गडबडली, पराक्रम केलेत तुम्ही. See, sometimes when you find your son in the booze joint, तुम्ही म्हणता, वडील कुठे आहे? कधी कधी तुमचा मुलगा दारूच्या अड्ड्यावर सापडला तर बाप म्हणतो ना, काय कुठं. मराठी ते असं बोलता, काय कुठं. मराठी काय कुठं. आता माहितीये ना अड्ड्यावरच आहे. म्हणजे काय कुठं म्हणजे काय, कुठं तरी तुला टोचू दे, तू करतोयस काय. See, that speaks about self-examination. त्याला काय आत्मपरीक्षण म्हणतात. So God knew exactly which tree Adam was hiding तर behind. देवाला बरोबर माहिती होतं की आदाम कुठल्या झाडामागे लपलाय. Not only that, God also knew that he had sinned. एवढं नाही, देवाला हेही माहित होतं की ह्यानी पाप केलेला आहे. But the question was designed to make Adam stop running पण प्रश्न याच्यासाठी की आदामाने पळू नये आता म्हणून, and face his condition and admit it and आणि repent. परिस्थितीला तोंड द्यावं, कबूल करावं, पश्चाताप करावा, बॅक. God wanted him to say, देवाची इच्छा होती की त्यांनी असं म्हणावं, Lord, प्रभू I'm hiding मी लपतोय because I'm ashamed. कारण मला लाज वाटते, मी पराक्रम केलाय. Amen. It was an invitation to step up in front and confess and get restored. ते आमंत्रण होतं. तो प्रश्न देवाकडून आदामाला जो गेला ना की तू कुठे आहेस, ते देवाकडून ऍक्च्युली त्याला आमंत्रण होतं की बाहेर निघ, पश्चाताप कर, क्षमा स्वीकार आणि चल परत लाग कामाला. Say, had God simply announced the verdict, जर देवाने सिम्पली फरमानच काढलं असतं it would have sounded like pure accusation. तर असं वाटलं असतं की बापरे, निंदा नालस्तीच झाली की तिथं आदामाची देवाकडून. Instead, उलट पक्षी God asked a question देवाने प्रश्न विचारला and gave opportunity to Adam to respond willingly. आणि आदामाला संधी दिली की तू आता स्वेच्छेने ह्याला उत्तर दे. Amen. Oh, Because hallelujah. when you question people, you give them the chance to open up to the truth. कारण लोकांना जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता ना, त्याला तुम्ही लोकांना सत्याकडे उघड व्हायला एक संधी देता. So in Genesis, God was asking, where are you? उत्पत्तीमध्ये देवाने विचारलं त्याला, कुठं आहेस. To make him realize how far he had fallen into fear. त्याला हे जाणवून द्यायला की तू या भीतीमध्ये किती खोल पडलायस बघ. And in Esther, Mordecai asked, आणि
मर्दकायाने एस्तेरच्या पुस्तकात विचारलं, Who knows whether you have come to the kingdom for such a time as this? कोण जाणे अशा समयासाठी तू या राज्यात आली असशील. लिहिलंय. So कोण that जाणे she will realize की तिला कळावं how high she had been lifted for a purpose. किती उंच असं देवाने तिला करून ठेवलं होतं देवाच्या संकल्पासाठी. Amen. आमेन. Even देवाचा your संकल्प. promotion is in the purpose of God. तुमची बढती सुद्धा देवाच्या संकल्पात आहे. Even your demotion is in the purpose of God. अधोगती झाली तर ती पण देवाच्या संकल्पात आहे. Even in the pit there is the purpose of God. खड्ड्यात सुद्धा देवाचा संकल्प आहे. Behind the bars also there is a purpose of God. तुरुंगात सुद्धा देवाचा संकल्प आहे. Even in your fall there is a purpose तू of God. पडला तर त्याच्यातही देवाचा संकल्प आहे. प्रभू सोडत नाही आपल्याला बेटा. हो नाही सोडता. Amen. पडता धडता वळू बोलता आजा वापस. So in the Hebrew way of speaking, तर हिब्रू रीत बोलायची. it doesn't mean I have no idea, Esther. याचा अर्थ असा नाही की मर्दकै तिला म्हणतो की एस्टर मला पण काही माहिती नाही, मलाही काही अंदाज नाही बरं. Esther is saying, आणि एस्टर म्हणते, are you sure, Daddy? डॅडी तुम्हाला खात्री आहे ना? No, beta, I'm not very sure. नाही ना बेटा, मला पण काही खात्री नाही. It's just a random guess. बस असं रॅन्डमली मी पण तर्क लावलाय की कदाचित देवाने तुला अशासाठीच राणी केली असेल. मग ती म्हटली असती, सॉरी No. मी नाही जात, कोणाला 100% खात्री नाही, मी कशाला बळीचा बकरा आणि मांडवा कोणाला तरी. Are you getting me? कळताय का? He is saying, तो म्हणतो, Esther, एस्तर don't you see the hand of God in this? राजा दिसत नाही का देवाचा हात आहे याच्यात? Don't you see the hand of God in your life? देवाचा हात तुझ्या जीवनातला दिसत नाही का तुला? Don't you see why you were made a queen? तुला कळत नाही का तुला का राणी बनवलं देवानी? Is it only because of your beauty? फक्त तुझ्या सौंदर्यापायी राणी झाली का तू? It points out to the invisible activity of God without forcing the conclusion upon them. म्हणजे अदृश्य कृत्य देवाची त्यावेळेला आपल्याला दिसून येतात. म्हणजे निष्कर्ष थोपला जात नाहीये, No. पण देवाची अदृश्य कृत्य तेव्हा कळून येतात की देव चित्रापाठी मागे तयारी कशी करत होता बघा. Say. And so Mordecai was not questioning God's ability to save the Jews. तर मर्दकै काय देवाच्या कुवतीला प्रश्न टाकत नव्हता यहुदी लोकांना वाचवण्यास्तव. He is not saying, Esther, मर्दकै असं म्हणतच नव्हता की एस्तर तुझ्यावरच सगळं आहे. हो अभि तूही तू देख नाही ले केलं बाबा. आम्ही सगळं मरणार. हो. No, what नाही, he आपल्यातले said. काही कसं होतं, अभि तू ही देख ले बाबा, तूने नहीं किया तो अपन सब मरेंगे. ऐसा कैसा मरेंगे? No, he is saying, तो म्हणतो it's your choice. तुझी निवड आहे. It is God's purpose. देवाचा संकल्प It's तर your आहे. choice. निवड तुझी आहे. संकल्प तर देवाचा ठासून भरलाय, निवड तुझी आहे. So, if you remain silent, तुझं गप्प बसली God will not remain silent. तर देव नाही गप्प बसणार. God will bring out deliverance from another place. देव सुटका आणि कुठल्या तरी जागेत ना आणेल. If Esther is not ready, Mary will be ready. Oh. If Mary is not ready, Elizabeth will be ready. Elizabeth is not ready, Jayashri will be ready. Hallelujah. Somebody will be ready. कोणीतरी तयार असेल. एस्तेर तू नाही तयार झाली, कोणी मेरी तयार होईल. मेरी नाही तयार होत, एलिझबेथ नाही, जयश्री तयार होईल कि सबके लिए मेरे को मारो. Say, God is not limited with Bishop Peter. देव काही बिशप पीटरवर मर्यादित नाही रे. Amen. Amen. He was convinced that God would preserve his people hook or crook. त्याला पटलेलं होतं काही जरी झालं तरी देव त्याच्या लोकांना वाचवणार आहे, Say, टिकवणार आहे, सांभाळणार आहे. Amen. आमेन. It's a privilege for you, Esther, अरे एस्तर तुला सौभाग्य आहे that God is using you. की देव तुला वापरतोय. So the question was never about God's victory. तर प्रश्न कधीच देवाच्या विजयाविषयीचा नव्हता. The question was about Esther's response. एस्तर काय प्रतिसाद देते हा प्रश्न होता. God is always victorious. देव तर नेहमीच विजयी आहे. सुनील ना आला तर अनिल येणार. अन्या नाही तो मन्या आएगा. अन्या नाही, Victory will सुन्या नाही. belong to God. हा विजय देवाचा आहे. देव अन्या मन्या बन्या सुन्या टन्या किसको तो यूज करेगा. But पण how is your response, तुझा Esther? प्रतिसाद काय आहे एस्तेर? व्हॉट आर यू सेइंग? तू काय म्हणते? So Esther was sitting in a position
and taking it as a blessing, and that she was a lucky woman. तर एस्तेर त्या पोझिशन वरती बसली होती आणि ते सगळं अशा रीतीनं घेत होती की मी फार लकी आहे, नशीबवान आहे. It must have entered after some years being in the हो ना. palace, wearing the crown every हो day. ना, आता काही वर्ष महालामध्ये राहिली, महालामध्ये मुकुट घातला, दागिने घातले असतील तर ते डोक्यात घुसतच, म्हणजे थोडं तर विचार आलेच असतील तिला. Every day you're standing before the mirror, आणि रोज आरशासमोर तयार होऊन उभं and राहायचं. thousands have been cancelled, and you have been accepted. हजारोंना रद्द केलं त्या राजानी आणि हिला निवडली. And so Mordecai used this question to shatter her mirror. तर मर्दखायाने हा प्रश्न तिला तिचा आरसा फोडायला टाकला की येते का बाहेर त्या आरशातला आता बंद कर. See, he forced her to look beyond the luxury of the palace आणि तिला बळजबरी केली मर्दखायाने की महालातलं सौख्य सोडून जरा बाहेर बघ and see the divine blueprint behind your promotion. आणि तुझ्या प्रमोशन साठी, तुझ्या बढतीसाठी जी योजना मागून येते, ब्लूप्रिंट येते ती बघ. Praise God. And so a person who becomes convinced of God's purpose, मग जो व्यक्ती अशा रीतीनं देवाच्या संकल्पासाठी त्याला पटतं आतमधून की हा मला आता पटलं, it becomes almost impossible to stop him. अशांना थांबवणं अशक्य आहे. Yes. आता मग हे सुटले की सुटले, मन आहे, नो टर्निंग बॅक. Nobody can stop me मला नाही कोणी थांबू शकत. because I am in the purpose of मी God. देवाच्या संकल्पात आलेलो आहे. फार पूर्वी आमच्या जवानीत हे सगळं झालेलं आहे. Oh sleeper, arise from the dead. अहो झोपलेल्यांना उठा. When you know your purpose, तुम्हाला संकल्प तुमचे कळले ना, it is impossible for the world to stop की you. जगाने तुला थांबवणं मग अशक्य आहे. Because you will be the next person saying, if I perish, I will go. कारण पुढचा माणूस तूच म्हणणार आहे, असं म्हणणारा झाला माझा नाश तर होऊ दे, मी चाललो, मी करणार. Amen. आमेन. मार नाही मार दो. So when Mordecai says, तर मर्दखाई जेव्हा म्हणतो, who knows? कुणाला माहित, कोण जाणे. It becomes a tool to awaken a sleeping beauty. कोण जाणे म्हणजे ते एक हत्यार बनलं त्या झोपलेल्या सुकुमारीला किंवा सौंदर्याने भरलेल्या त्या राणीला जाग करायचं हत्यार. कोण जाणे. See, sometimes I tell the people, कधी कधी मी लोकांना सांगतो ना, maybe God's plan is in this. मे बी देवाची यात योजना असेल. Because I don't say, thus says the मी Lord. लोकांना असं नाही म्हणत सेनाधीश परमेश्वर असं म्हणत आहे तुम्ही खराच, असं नाही. Maybe God's plan is in this. मे बी देवाची यात योजना असेल. Take it as it is obvious, it is God's plan. तर मी जेव्हा असं बोलतो तेव्हा तुम्ही अशा रीतीनं घ्यायचं की बिशप असं बोलतायत म्हणजे ह्याच्यात देवाची योजना आहे. हा? बिशप म्हणतायत की मे बी ह्याच्यात देवाची योजना असेल. Who knows? If I may say, who knows? Maybe God has a plan for you. किंवा कदाचित बिशप तुम्हाला म्हटले की हु नोज, कोण जाणे, देवाची योजना असेल ना And then you तुझ्यासाठी. go out. आणि मग तू बाहेर गेला. त्यांनाच माहित नाही हो तुम्ही ना, कशाला ये बिशप कोई पडायचं. कुछ मालूम नहीं, वो एकदम कंफ्यूजन, No. मैं कंफ्यूजन, सारा कंफ्यूजन. No, 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 you no, should no. say, Bishop has said it. तुम्ही असं घ्यायचं, बिशप बोलले. I think so. I have to rise up from the dead. मला असं वाटतं की आता मला I'm मेलेल्यात sleeping on the purpose of God. देवाच्या संकल्पावर मी झोपलोय चक्क ढाराडूर. Because it challenges a person to recognize the invisible hand of God operating in your life. कारण त्यातनं काय होतं, त्या माणसाला एक आव्हान मिळतं की तुझ्या स्वतःच्या जीवनामध्ये देवाचा अदृश्य हात जे काम करत आहे ते बघ, झोपी गेलेला जागा हो. Because I say to people, कारण मी लोकांना म्हणतो ना, मला भेटायला येतात लोक, who knows, God has placed you here for a divine purpose. कोण जाणे देवाने तुला काही दैवी योजनेनं इथं ठेवलं असेल. And I say it gently. आणि मी बोलताना असं मृदू आवाजात बोलतो की कोण जाणे देवाने तुला कदाचित तिथे काही दैवी संकल्पाने ठेवलं असेल. And that is exactly how Mordecai approached Esther. बरोबर असाच मर्दखाय एस्तेरकडे बोलायला गेला. If he had said, God told me, जर तो म्हटला जा, सेनाधीश परमेश्वर मला म्हणतोय एस्तेर, what would have happened? काय झालं असतं. She would have obeyed him out of pressure. एस्तेरनी दबावाखाली आज्ञापालन केलं असतं, प्रेशर खाली. Purpose cannot be fulfilled by pressure. संकल्प प्रेशरनी पूर्ण होत नाही. यू कांट फोर्स समबडी. It is still a choice. निवडच आहे ती. It's a purpose of God, but choice belongs to you. देवाचा संकल्प आहे पण निवड तुझी आहे. प्रेशरनी ते पूर्ण होणार नाही, शेवटी तुलाच ठरवावं लागणार आहे. He said, you discover the purpose. मग मर्दखाय म्हटला, तू बघून घे, तू शोध, ह्याच्यात देवाचा संकल्प आहे, तो कळतोय ना, दिसतोय ना. Because God always desires willing participants even in his purpose. कारण देवाची नेहमी इच्छा हीच आहे की देवाच्या संकल्पामध्ये सुद्धा जी इच्छुक माणसं आहेत तीच यावी. ज्याची इच्छाच नाही त्याला घेऊन देव करणार काय. किती डोकं दुखी हो ना, किती डोकेदुखी होते. इसको करने का ही नहीं था, हमने ले लिया, अभी हो गया हेडेक.
You tell him to go to Nineveh, he goes to उसको Tarsus. बोला निने जाए तार्शीश के शिप में बैठ रहा, पूरा शिप प्रॉब्लम में. God does not have forced servants. देवाकडे बळजबरीनं ठेवलेले चाकर नसतात. Jesus said, if anyone is willing to follow me, येशू म्हणाले कोणाची इच्छा असेल माझ्या मागे चालायची, take up the cross and follow me. उचला स्वतःचा वधस्तंभ आणि चला माझ्या मागे. Esther's royalty also was given by God. एस्थरची रॉयल्टी पण देवानेच दिली होती. Esther's beauty was given by God. एस्थरला सौंदर्य पण देवाने दिलं होतं. Her position was divinely orchestrated by God. ते पद सुद्धा देवानेच तिला नेमून दिलं होतं की मी हिलाच राणी म्हणून आणणार आहे इथे. Not only that, her timing was precise. आणि एवढंच नाही, तिची वेळ पण बरोबर ठरलेली वेळ होती देवाकडून. Just before Haman could pass a decree of killing the म्हणजे Jews, हामानाने यहुदी लोकांना ठार मारायचं फरमान जस्ट काढण्या अगोदर Esther walks in as a queen. एस्थर राणी म्हणून आली. Timing is important. बघा टायमिंग, एस्थर राणी बनून मानाला आली. After the decree was passed and this Esther is still thinking, should I join? What is the use? It was too late. हमानाने फरमान काढल्यानंतर मग एस्थर विचार करत बसली असती की जाऊ का नको का, काय करू का, जाऊ का नको का, फार उशीर झाला असता When ना. God is calling you, देव जेव्हा तुला बोलवतोय it's the timing of ती God. देवाची वेळ आहे. God will call you 2 days before Haman could write the decree. हमानाने फरमान लिहिण्या अगोदर 2 दिवस देव तुला हाक मारेल आणि कॉलिंग देईल की चल निकल. 2 दिवस आधी. 2 दिवस आधी हमानाने ते फरमान काढायच्या 2 दिवस आधी देव तुला बोलवेल. It's not just 2 days, maybe a few days. 2 म्हणजे तुम्ही ते 2 असा जादूचा आकडा नव्हे, काही दिवस आधी म्हणतो चला. But not after he passed the पण decree. त्याने फरमान काढल्यानंतर नाही, अगोदर. How important the timing is. म्हणजे वेळ किती महत्वाची आहे. When God has been calling, some people God has been calling them for years. काही लोकांना देव वर्षानुवर्ष बोलवतोय. किती वर्ष झालं? 10 वर्ष झालं. आता काय अमान आला गेला हो. तो मेला पण. हमान आला गेला मेला. See? And the Jews are dead also. यहुदी समाज पण मेला. Timing. वेळ, टायमिंग इज एव्हरीथिंग मा. स्ट्राइक द कॉर्ड, बरोबर टाइम पे लगा सूर. Because this is where the sovereignty of God and human responsibility meet at one कारण time. तिथंच देवाचा शाहीपणा आणि मानवी प्रतिसाद Yes. एकत्र येतात, मिलन हो जाता है, मिलन. At the right time, God knew when to call me. He called me. I said yes. योग्य वेळेला देवाने मला पाचारला, हाक मारली, मी हो म्हणालो. Because कारण before Haman could sign the decree, I said yes. हमानाने फरमानावर सही ठोकण्या अगोदर मी देवाला हो म्हणालो. सेव्ड, बच गए. God said, come and serve me. I just resigned. देवाला म्हणाला चल माझी सेवा करायला ये, मी राजीनामा He देऊन gave टाकला. me June एक 1st. जून 1 June 1st, he gave me the 1 date जून also. 1 जून देवानी मला तारीख पण दिली. सम ऑफ देम रिमेंबर्ड इट. दिस 1st June that when Yes. शिल्पा रिमेंबर्ड इट, आय थिंक, आय डोंट नो. 1st June. 1 जून God said, 1st June, you have to give the resignation letter. देवाला म्हटला होता 1 जूनला राजीनामा दे. 1st June, I gave the resignation. I told her also 1st June. 1 You also जून resign. मी तिलाही म्हटलो की तूही राजीनामा दे, कारण मी पण नोकरी करायचे. असंच नव्हतं बरं का, दोघेही नोकरीला होतो. And do you know the beautiful thing? आणि सुंदर गोष्ट माहितीये, In the book of Esther, एस्थेरच्या पुस्तकात God's name is nowhere mentioned. देवाचं नाव कुठेही लिहिलेलं नाही. It's the only book where God's name is not mentioned. God is not mentioned. एस्थेरचं एकच पुस्तक असं आहे की ज्यामध्ये देवाचं नाव नाही, देव हा शब्द नाही. But you can see the fingerprints of God पण everywhere in the book of देवाचा Esther. हात आणि देवाचं बोट अख्ख्या पुस्तकात दिसतं. Amen. दिसतो. Because the hidden hand of God is working through all these beauty contests and Esther staying in the palace and Mordecai speaking on behalf of कारण की God. देवाचा लपलेला हात त्या सगळ्यामध्ये दिसत होता की कशी ती सौंदर्याची स्पर्धा भरली गेली, त्यामध्ये एस्थेर आली, मग ती निवडली You गेली. see politics played there. तिथे राजकारण खेळलं You see गेलं. Haman as a demon entered there. हमान नको तसा सैतानासारखा तिथे मध्ये घुसला. You see the king sleepless nights, राजाला रात्री झोप आलेली नाही, मग ते तुम्ही पाहिलं. the royal decrees, आणि मग शाही फरमान, an unexpected favor. अनपेक्षित अनुग्रह, कृपा. So the question is, तर प्रश्न असा आहे, it's not whether God
is working. देव काम करतोय का हा प्रश्नच नाहीये. The question is whether Esther will step into what God is already ready to do through her. देव ऑलरेडी तिच्याद्वारे जे करायला तयार आहे त्यामध्ये एस्तेर पाऊल टाकते का हा प्रश्न आहे. Don't say, where is God? Where is God? असा नको म्हणू देव कुठे आहे, देव कुठे आहे. God has given you the purpose. देवाने तुला संकल्प दिलाय, Work on it. त्याच्यावर काम कर. Esther did not speak about God there. एस्तेर देवाविषयी तिथे बोलली नाही. Mordecai also. मर्दकाय सुद्धा. Yet तरी they were walking in the purpose of God. दोघं चालत होते देवाच्या संकल्पातच, जरी गॉड किंवा देव तिथे मेन्शनच नाहीये. And so when you look at the final outcome, तर शेवटचा जो परिणाम आपण बघतो, every trace of uncertainty disappears and it turns into certainty. सगळी अनिश्चितता निघून जाते आणि कळून येतं की हे सगळं निश्चित 100% खात्रीच होतं, हे सगळं देवाचंच आहे. Praise God. So this is not luck, this is a divine setup. ते लक नाहीये, हे नशीब नाहीये, हा दैवी खेळ मांडलेला आहे. She received the crown on her head right before Haman writes the decree to destroy the Jews. हमानाने यहुदी लोकांचा नाश करायचं फरमान जे आहे त्याच्यावर सही करण्या अगोदर एस्तेरच्या डोक्यावर मुकुट येतो. God placed the remedy in the palace. देवाने महालात उपाय ठेवला. देवाला माहिती होतं हा खोडकर Yes. अख्ख्या समाजाला मारायला जाणार आहे. Even before the poison was ever released in the streets, Esther was placed in the palace. रस्त्यांवरती विष पसरवण्या अगोदर देवाने एस्तेरला मुकुट घालून राणी केली. Do you see दिसतंय? how important it is to say yes to the crown at the right time? मुकुटाला योग्य वेळेला होकार देणं महत्वाचं असतं बेटा. God is calling you here. देव तुला इथे In बोलवतो. your heart, He is speaking to you. तुझ्या हृदयात देव In your तुझ्याशी mind, बोलतो. He is speaking to you. तुझ्या मनात देव तुझ्याशी Through बोलतो. Mordecai, He is speaking to you. मर्दकायाद्वारे देव तुझ्याशी बोलतो. तेव्हा हो म्हणणं किती महत्वाचं आहे. Amen. Because some people keep waiting and waiting and waiting until they move out of the timing of God. काही लोक मात्र उगीच वाट बघतात, वाट बघतात, वाट बघतात, मग देवाच्या वेळी बाहेरच जातात. Her royalty was not an accident. पहा, ती शाही महालामध्ये आली ते काय ऍक्सिडेंट किंवा अपघात नव्हता. Her royalty was not because of her beauty. ती महाराणी होऊन आली ते काय सौंदर्यापायी आली असं नव्हे. Your position that you got today, wherever you are working, जे काही पद आज तुला मिळालंय, जिथे कुठे तू काम करतो, it's all because of your God. सगळं तुझ्या देवामुळे Because He आहे. has a purpose for you in that very place. हा देवाचा संकल्प आहे तुझ्यासाठी त्याच जागेत. Say, your sitting here is also because of God. आज तुम्ही इथे बसणंही देवामुळे आहे. Not who knows. कुणाला माहित नव्हे. Isn't it obvious that God has a plan? That's why you're sitting here. कोण जाणे ना ना, प्रश्न नव्हे तसा. कोण जाणे नाही. अरे तुला कळत नाही का देवाची तुझ्यासाठी योजना आहे म्हणून तू आज इथे बसलाय. Yes. असं आहे ते. Isn't it obvious that you got married to that woman who is sitting next to you and it is God's plan? कळून येत नाही का तुला की ज्या आज बाईच्या शेजारी किंवा मुलीच्या शेजारी तू बसलाय ती तुझी बायको झालेली आहे, ते देवाच्या योजनेतच झालेलं आहे. It's the hand of तो God. देवाचा हात आहे, तुला कळत नाही. You are born in this generation. It's the hand of या God. पिढीत तू जन्माला आला, तोही देवाचा हात आहे. You are born in that family. It's the plan of God. त्या फॅमिलीत तू जन्माला आला, तोही देवाचीच योजना आहे. Say, it's all the plan of God. सगळी देवाची योजना असते बेटा. It's the purpose of God. देवाचा संकल्प असतो. Some things look like coincidence. काही गोष्टी दिसताना योगायोगासारखा दिसतात की हा योगायोग झाला, तो योगायोग नाहीये. But when you look back, you know it is not coincidence. It was the divine hand of God. पाठीमागे वळल्यानंतर कळतं आपल्याला, वळून बघितलं पाठीमागे की समजतं की हा योगायोग नव्हता, हा देवाचा हात होता माझ्या आयुष्यावर. मी God. मराठी शाळेत गेले, मॉडर्न हायस्कूलला. Yes. हा काय योगायोग होता का? हा योगायोग नाहीये. मी गुजराती असून मराठी शाळेत जाणे हा माझ्या आयुष्यावर देवाचा हात होता. Are you getting me? कसं आहे ते? God arranges people. God Dev- arranges places. देव लोकांना अरेंज करतो, देव जागा तयार करतो, God arranges timings. देव वेळ तयार करतो, God arranges circumstances. देव परिस्थिती तयार करतो. God arranges even the demon there. देव तिथे तो डीमन, तो सैतान पण तयार करतो. तर ते शेवटी तो देव आहे. God arranges Haman there in the हमानाला palace. देव तयार करतो. त्या हमानाला पण तयार करतो देव. देवाला सगळं माहिती असतं ना बेटा. God arranged the devil to be in the Garden of Eden with देवाने त्या Adam and Eve. सैतानाला अरेंज करून त्या एदेन बागेमध्ये ठेवला. देवाच्या इच्छेशिवाय काय होतं रे? शेवटी देवाचा हात सगळीकडे असतो असं नाही ते. Yes. सैतान जरी असला ना तरी तो मूर्खात निघतोय, त्याला काय माहितीये
देवाला सगळं माहितीये. Amen. We read about Ruth. आपण रूथ विषयी वाचतो. She happened to enter Boaz's field. असे झाले की ती बोआजाच्या शेतात आली. It's not happened. असे झाले की नव्हे रे. She saw it did not happen. तिने It पाहिलं was not luck. असं लक आणि नशीब नाही. नशिबानी माझी पावलं बोआजाच्या शेतात पडली नव्हे How नव्हे. can it be luck that then finally you get married to Boaz and out of you Jesus comes? नशीब कसं असणार आहे ते कसं लक असणार आहे की शेवटी तू बोआजाशी लग्न करते आणि त्याच वंशावळीतनं येशू जन्माला येतात. It is not luck. ते लक नाहीये. See, the Hebrew reading is very different. हिब्रू वाचन फार वेगळं आहे बेटा. It is God putting your feet in Boaz's field. देव 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 तुझे पाय त्या बोआजाच्या शेतात आणतो. तिथं बोआज तिला भेटतो. देव बोआज तिच्याशी लग्न करतो. देव त्या वंशाईतून येशू येतात. देव. Because when you look at the story of Esther, एस्थेरची आपण गोष्ट किंवा कथा पाहिली, we see what appeared to be maybe to human eye. आपल्याला कळतं की जे काही मानवाला कदाचित 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 हो सकता है असं वाटत होतं, It was definitely in the mind of God. ते नक्कीच देवाच्या मनातलं होतंय. हो सकता कदाचित वगैरे नाहीये. He raised her up. त्याने तिला उभी केली. Mordecai raised her up. मर्दखायाने एस्थेरला मुलीसारखी मोठी केली. God's hand was in it. देवाचा हात होता त्याच्यात. God positioned her perfectly in that देवाने palace. बरोबर महालात तिची पोझिशन तिला दिली He timed her life आणि वेळ बरोबर देवाने तिच्या आयुष्याची ठरवली so that when the enemy appeared to destroy, की शत्रू जेव्हा नाश करायला येईल, the deliverer was already ready in the room. मुक्तिदाता खोलीत तयार आहे. एस्थेर. Amen. मुकुट ऑलरेडी तिच्या डोक्यावर आला. हमान तू थोड़ा लेट हो गया. मेरे प्रभु ने सब कर दिया उसके पहले. हमान लेट हो गया. सॉरी. You know, when the prophet Jonah, योना संदेष्टा he marched through the wicked city of Nineveh, निनवेच्या दुष्ट शहरात जेव्हा तो गेला and he was declaring judgment on the pagan king and the people. आणि त्या विधर्मी राजावर लोकांवर जेव्हा तो न्याय बोलायला लागला, The pagan king did not surrender to despair. तो जो राजा आहे त्याने व्याकुळतेत शरण केलं नाही. He did not say, okay, म्हणजे तो असं नाही म्हणाला let ठीक आहे, judgment fall on me. पडू दे माझ्यावरती न्याय. No, he ordered a nationwide fast. त्याने अख्ख्या देशात उपास पुकारला. Every person should fast, he की said. प्रत्येकाने उपास करा असं म्हणाला. All should wear sackcloth. सगळ्यांनी गोंटाट नेसा. उपासाला बसा अख्ख्या देशाला. Even the animals should wear sackcloth. जनावरांना पण गोंटाट नेसवा. त्यांनी पण गोंटाट घालायचं म्हणाला. And do you know his wording? आणि त्याचे शब्द माहितीयेत? He said, who knows? तो म्हणाला कोण जाणे. God may turn and relent and turn from his fierce anger so that we may not perish. देव त्याच्या क्रोधापासून वळेल अशासाठी की आपला नाश होऊ नये. कोण जाणे. He said, who knows? असं म्हणाला तो राजा पण. कोण जाणे. Unbeliever king. अविश्वासू राजा. अविश्वासू राजा. See, many English translations, they say if there. अनेक इंग्रजी भाषांतरात मात्र इफ, कदाचित, मे बी हे टाकलेलं आहे. See, म्हणून ते गोंधळ आहे. but the king was not throwing a desperate guesswork in the पण air. राजा काही तिथे व्याकुळतेचा तर्क लावत नव्हता. शेवटी He was appealing to the mercy and character of तो God. देवाच्या दयेला आणि देवाच्या स्वभाव गुणधर्मांना अर्ज करत होता की माफी देतो, दया देतो. I know the God of Jonah. मला योनाचा देव माहित आहे म्हणाला. I know the God of Jonah more than Jonah. मला योनापेक्षाही जास्त योनाचा देव माहित आहे. Sometimes prophets don't know their God, but unbelievers know our कधी कधी God. संदेश त्यांना त्यांचा देव तेवढा माहित नसतो जेवढा अविश्वासू लोकांना समजून जातो त्या बिलीवर संदेश त्यांचा Say, देव. if his statement, who knows that God may relent, त्याचं हे विधान जे आहे की कोण जाणे देव आम्हाला कदाचित दया देईल, if it was just merely doubt, ही एक शंकाच असती, then why would he ask the entire nation to repent? त्याने अख्ख्या देशाला पश्चाताप करायला सांगितलंच कशाला असतं. If he was कोणताच not देश. sure about God's mercy, देवाच्या देवाविषयीच त्याला खात्रीच नसती. why would he ask the whole nation अख्ख्या to? देशाला त्याने कशाला repent? पश्चाताप करायला सांगितलं असता. मी योना आणि योनाच्या तो निनवेतला तो राजा त्याचं बोलतोय. Yeah, yes, Jonah, king. निनवेतला तो राजा त्याच्या समोर. Why did he tell? का तो म्हणाला असं Who knows? की कोण God जाणे may relent. की देव दया देईल. कोण जाणे. Because Jonah proclaimed judgment. कारण योनाने तर तिथे न्यायच पुकारला.
In 1 month you'll all die. एका महिन्यात तुम्ही सगळे मारणार आहे. My God is going to kill माझा you. देव तुम्हाला ठार मारणार आहे. Suddenly the king said, अचानक तिथला राजा म्हटला, let us fast. आपण उपास करू. Who knows, God may relent. कोण जाणे देव दया Now करेल. that who knows in Hebrew means I know God. कोण जाणे हिब्रू भाषेत आहे, मला देव माहिती आहे, मला माहित आहे याचा देव. See, if he was also not sure like Esther, he would have said, एस्तेर प्रमाणे जर त्यालाही खात्री नसती तर तो एस्तेर प्रमाणे म्हणू शकला असता, माहित नाही तो चेंज होणार का नाही, हो. काय करायला नको हो, आता, आता जे बघू. होतं ते होऊ दे. ते होऊ दे आता. Keep our fingers crossed. हा बस फिंगर अलीकडे बघू आता, बोलतात आलं तर फिंगर्स आलं. काय मेलो फिंगर्स तर क्रॉस मेलो, देव माहित नाही का जिवंत तुम्हाला? राहिलो तर राहिलो. See, फिंगर्स क्रॉस कसली देव माहित नाही का? say, but पण if that unbeliever king could say, I know the mercy of God, अविश्वासू राजा जर म्हणू शकला की मला देवाची दया माहित आहे, isn't it obvious that Jonah's God is a true God? म्हणजे योनाचा देव खराच देव आहे हे आपल्याला कळून येत नाही का? Isn't it obvious है ना? that Jonah's God is a merciful म्हणजे God? योनाचा देव दयाळू देव आहे हे दिसून येत नाही का? आणि तो अविश्वासू राजा असं म्हणतोय, त्याला कळलंय. He didn't ask the whole nation to fast because there was a weak possibility of God relenting. No. संपूर्ण देशाला त्याने अशासाठी उपास धरायला लावला नाही की त्याला एक थोडस असं वाटत होतं कुठेतरी की कदाचित देव दया करेल. No, he did it because he believed there was mercy of God. त्याला माहिती होतं देवाची एक दया आहे. He was saying, my people turn from your violence. त्याला तो म्हणवता की माझ्या लोकांनो सगळ्या हिंसेपासनं मारामारीपासनं वळा, Turn from your wickedness. तुमच्या दुष्टाईपासनं वळा रे. There is still hope in God. अजूनही देवात आशा आहे रे. There is still hope in Jonah's God. अजूनही योनाच्या देवात आशा आहे. And the beauty is God forgave them. आणि सौंदर्य हे आहे की देवाने त्यांना क्षमावण केली. And that angered Jonah. त्यातनं योनाला राग आला. का forgive करायचं? कशाला क्षमा मला करायची? पाठवलं त्यांना हो. जजमेंट आणा हा. आणि तो वेगळंच काहीतरी निर्णय हा, घेतो. मला पाठवलं त्यांच्यावरती न्याय पुकारायला आणि आता दया करून टाकली. म्हणजे असं म्हणजे काय? insult ना, अपमानित वाटलं त्याला. इन्सल्ट झालं माझं. माझा अपमान झाला. कसला कोण तुम्ही, कुठल्या देशाचे राजे? Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतो बेटा? Don't you see the same hand of God upon your life? देवाचा तोच हात तुला तुझ्या जीवनावर नाही दिसत का? You are raised up for a special हा? reason. काहीतरी खास कारणाने तू आज एवढा मोठा झालायस. तुझा जन्म झाला, तुझं संगोपन झालं, तू इथपर्यंत वाढला, काहीतरी खास कारणाने आहे. नाही का दिसत देवाचा हात? Even in your trouble, there is the hand of God. तुझ्या संकटांमध्ये सुद्धा देवाचा हात आहे. Every day live in the purpose of रोज God. देवाच्या संकल्पात जगा. आम्हाला तर रोज देवाचा हात दिसतो. संकटात, त्रासात, आशीर्वादात, सगळीकडे हे देवाचं बोट आहे. You ग्लोरी are ग्लोरी. never a victim of your circumstances. तुम्ही कधी परिस्थितीला लाचार आहारी गेलेले लोक नाहीये बरं का? You are a strategic planting of my God. माझ्या देवाने योजना करून तुला रोवलेलं आहे. Stop asking and stop saying why this is happening to me. का असं मला होत आहे, का असं माझंच होत आहे, का मलाच असं होत आहे, हे प्रश्न विचारणं बंद कर. And start saying, आणि असं म्हण, since God put me here for a reason. देवाने काही कारणाने मला इथे ठेवल्यामुळे Who knows what kind of victory he wants to bring out of this situation. कोण जाणे या परिस्थितीतून देवाला कुठल्या पद्धतीचा विजय बाहेर काढायचा असेल असं म्हण. Amen. आमेन आमेन. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? No matter what is happening in your life, तुझ्या जीवनात काही जरी चाललेलं असलं ना, say, isn't it obvious that God is with us? तरी म्हण, अरे दिसून येते ना देव आहे ना आपल्या सोबत, असं म्हणायचं. अरे कळून येते आपल्याला देव आपल्या सोबत आहे. Even in your trouble, say, त्रासांमध्ये सुद्धा असंच म्हणायचं. आपल्याला कळतं बरं का देव आपल्या सोबत आहे. थोडे चिमटे बसले, बसू दे ना, काय हरकत आहे, देव आपल्या सोबत आहे. थोडा त्रास होतो ना, होऊ दे ना, काय हरकत नाही, देव आपल्या सोबत आहे. whenever I am at home, जेव्हा केव्हा मी घरी असतो ना, I always say this, मी नेहमी असं म्हणतो, Lord, I'm walking in your purpose. प्रभू मी तुझ्या संकल्पात चालतोय. I'm walking in your purpose. मी तुझ्या संकल्पात Whether चालतोय. the things look bright or गोष्टी- dark or whatever. गोष्टी उज्ज्वल दिसो, काळ्या दिसो, कसल्याही दिसो, मी तुझ्या संकल्पात चालतोय. दिवस पहिले कसेही होते, आजचे दिवस कसेही असो, मी तुझ्या संकल्पात आहे. Amen. Wherever you are working, whatever you are doing, जिथे कुठे तुम्ही काम करत असाल, जे काही तुम्ही करत असाल, God has a plan for you. देवाची तुमच्यासाठी योजना आहे. Don't give up. हार मानू नका. अशी हार नाही मानायची बेटा. देवाची योजना आहे आपल्यासाठी. God loves you. देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. See?
And because I love God's work, आणि मला देवाच्या कामावर प्रेम असल्यामुळे I'm ready to face any opposition, any stupidity, any attack. आणि माझं देवाच्या कामावर प्रेम असल्यामुळे मी कुठल्याही हल्ल्याला, कुठल्याही बावळटपणाला, कुठल्याही मूर्खपणाला तोंड द्यायला तयार आहे. का? कारण माझं माझ्या देवावर आणि देवाच्या कामावर प्रेम आहे. फिनिश्ड. Because God's hand is upon all our lives. कारण देवाचा हात आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर आहे. If we perish, we perish. झाला आपला नाश देवाचं काम करता करता. झाला तर झाला. समजा If we वेदीवरच live, मेलो, we live. मेलो तर मेलो. जगलो त्याच्यासाठी जगू, मेलो तर स्वर्गातच जाणार आहे. But if you don't respond to God, पण देवाला जर प्रतिसादच दिला नाही, ना हो म्हणतो ना नो म्हणतो, somebody else will come. मग आणि कोणीतरी येईल. Amen. आमेन. That means God had kept somebody there ready. म्हणजे देवाने कोणाला तरी तयार सुद्धा ठेवलं असणार आहे. Was it Vashti again? वस्ती राणीच परत येणार होती का काय माहित नाही, की एस्तेरच्या समजा अंगात आलंच Because आणि एस्तेर शेवटी नाही म्हटलीस. Vashti was not removed by God, it was removed, she was removed by the king. कारण वस्तीला देवानी काढली नव्हती, वस्तीला राजानी काढली But होती. that also was in the plan of God. ते देवाच्या योजनेतच होतं म्हणा. पण Otherwise, how would Esther come in? नाही तर मग एस्तेर आत कशी येणार. पण बॅकअप देवानी काहीतरी ठेवलाच असेल ना. Say, but if she had not responded, जर नाही एस्तेरनी प्रतिसाद दिला असता, I don't know who else माहित नाही आणि कोण God had in his mind. देवाच्या मनात कोण होतं माहित नाही यहुदी लोकांना वाचवायला. Amen. पण कोणीतरी तर नक्कीच असणार आहे. That's why they celebrate this feast of Purim. म्हणून प्युरिम नावाचा सण हे Even यहुदी today. लोक आजही साजरा करतात. They always remember Esther. नेहमी ते एस्तेर राणीची आठवण करतात की बिकॉज Israel. ऑफ हर टुडे वी आर सेव्ड अँड स्टँडिंग. Israel always greatly respects Esther. इस्रायल एस्तेर राणीला फार आदर देतो. They say because of her we are alive. आज इस्रायल म्हणतं, यहुदी समाज म्हणतो की एस्तेरमुळे आम्ही जिवंत आहोत. Say, Amen. आमेन. Come, let us Hallelujah. worship the Lord. प्रभूची आराधना करू चला. आमेन. मुझ पर हुई है कृपा, बेकार न जाने दूं, जिसने मुझे है चुना, Yes. उसकी ओर मैं बढ़ूं। मुझ पर हुई है कृपा, हालेलुया. हालेलुया. बेकार न जाने दूं, येस लॉर्ड. जिसने मुझे है
आमेन तथास्तु. Beloved people, माझ्या प्रिय लोकांनो, you are beautifully walking in the purpose and plan of God. फार सुंदरपणे तुम्ही देवाच्या योजनेत आणि संकल्पात चालताय बेटा. Don't give up. नका ना हार मानू, Continue. चालत राहा. Who knows? कोणाला माहित, कोण जाणे, Who knows? कोण जाणे. It's obvious दिसून येत आहे, that दिख रहा है. God's hand is upon your life. देवाचा हात तुझ्या जीवनावर आहे. दिसून येत आहे, दिख रहा है. You are brought on this earth for a special purpose. या पृथ्वीवर तुला काही खास कारणाने आणलंय. You are born in the right time. योग्य वेळेत तू जन्माला आलास. You are born in the right family. योग्य परिवारात, फॅमिली जन्माला आला. स्वतःच्या फॅमिलीला कोसू नको. You are fellowshipping in the right church. योग्य चर्च मध्ये आज तू सहभागिता घेतोयस. चर्चलाही नावं ठेवू नकोस. God has a plan for you. देवाची योजना आहे तुझ्यासाठी. Something beautiful is going to come out of your life. काहीतरी सुंदर तुझ्या जीवनातून बाहेर येणार आहे. You may not see it now, तुला आता ते दिसणार नाही, but suddenly पण अचानक God will ask you to do something. देव तुला विचारेल, काहीतरी करायला सांगेल. सडनली, अचानक. As you continue being faithful in the palace, जसं तू महालामध्ये विश्वासूपणे करत राहशील. like Esther, एस्तेर प्रमाणे she didn't even know तिला कळलंही नाही why she was there in the palace. का मी या महालात राणी बनून आले. She was enjoying. मजा करत होती महालात. Suddenly, अचानक God said, देव बोलला, for this reason I brought you here. या कारणाने मी तुला महालात आणलंय बेटा. Wherever you are placed, जिथे कुठे तुम्हाला ठेवलंय, there is a plan of God. देवाची योजना आहे त्या Keep मागे. your eyes open, keep डोळे your उघडे heart ठेव. open, डोळे उघडे ठेवा, हृदय उघडे keep your ठेवा, mind open. मन उघडे ठेवा. Listen to your Mordecais, तुमचे जे कोणी मर्दखाय आहेत, मर्देकाय आहेत, त्यांचं ऐका. because कारण they may have a word for you. त्यांच्याकडे तुमच्यासाठी शब्द असतील काहीतरी. Father, I pray, देव बाप्पा, मी प्रार्थना करतो, let all my people माझे सर्व लोक enter into your purpose. तुझ्या संकल्पात प्रवेश करू देत. Speak to them, त्यांच्याशी बोल, lead them, त्यांना चालव, guide them, त्यांना मार्गदर्शन tell कर. them what they त्यांना should do, सांग त्यांनी काय tell करावं. them what they should not do. सांग त्यांना त्यांनी काय करू नये. Father, you have raised them up for a special देव बाप्पा, purpose. काही खास कारणाने तू त्यांना उभं केलंस. This generation ही पिढी is going to meet somebody who has an encounter with God. कुणाला तरी भेटणार आहे की ज्याची भेट देवाशी होणार आहे. This land हा देश, ही जमीन, हा प्रांत, हे is राज्य, going to meet कुणाला तरी somebody who भेटणार. has an encounter with God. हा देश, हे राज्य, हे शहर अशा कुणाला तरी भेटणार आहे की जो देवाला भेटून आलाय. Yes, you are an Esther of this land. या राज्याची तू एस्थेरेस. Your Haman cannot stand before you. तुझा हमान नाही तुझ्या समोर टिकणार, Yes, नाही टिकणार. you are special people, तुम्ही खास लोक आहात, called out people, पाचारलेले आहात, God's own peculiar देवाचे people. स्वतःचे निवडलेले आहात, विशिष्ट आहात. You may not be in the place where you ought to be, जिथे तुम्ही असायला हवं त्या जागी कदाचित नसाल, but God is taking you to that place where you ought to be. पण देव तुम्हाला त्या जागी जरूर नेतोय जिथे तुम्ही असायला हवंय. Right now you are in the process, आता तुम्ही त्या प्रक्रियेत आहात, but you will reach there पण तुम्ही पोहोचणार आहात तिथे if you don't give up. जर हार मानली नाही तर. Thank you, Father. धन्यवाद Be देवा. blessed in the name of Jesus. येशूंच्या नामात आशीर्वादित व्हा. Position comes from God. पोझिशन देव देव देतो. Placement comes from God. पोझिशन देवाकडून येते, नेमणूक Promotion देवाकडून comes from येते, God. बढती देवाकडून येते. Thank you, Lord. धन्यवाद, Thank you. धन्यवाद, Say धन्यवाद. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Praise God. देवाला धन्यवाद. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसा.